योग्य उमेदवार आणि काम करणारा उमेदवार त्याला माझं मत मिळालेलं आहे। आपल्या अपेक्षा काय आहेत आपल्या? माझ्या आता मी तर थकलो आहे, पण तरुणांसाठी रोजगार उपलब्ध व्हावे चांगल्या तऱ्हेने, यासाठी तुम्ही मतदान केलेलं आहे। हां, मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी हे सांगतो की आज तुम्ही मतदान केलं, आम्ही मतदान केलं आणि नंतर तुम्ही विसरून जाल आम्हाला, असं होऊ नये। ठीक। प्रथम सर्वांना धन्यवाद। आज या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांचा सहवास आहे, चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद केलेला आहे आणि या क्षणी वोटिंग पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे। भरपूर लोक घरातून निघून बाहेर वोटिंग करत आहेत, त्यांना दाखवत आहे की आपला अधिकार, वोटिंगचा अधिकार आहे, तो बजावत आहे। आणि या क्षणी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लोक बघत आहे की जो कॅन्डिडेट उभा आहे तो कसा प्रकारचा आहे, तो का आपल्याला पुढील 5 वर्ष आपल्याला सांभाळेल, आपल्या हर एक गरजा, आपल्या ज्या जरूरत आहे त्या भिवंडी शहरामध्ये काय काय जरुरी आहे त्याचं सर्व काय सोयीसुविधांचं व्यवस्थित आपल्याला बघेल का नाही। या क्षणी आपण पाहत आहे की सर्वात जास्त प्रतिसाद या क्षणी सुरेश म्हात्रे साहेबांचा आहे, आपल्याला पाहण्यात येत आहे। प्रत्येकाच्या होटामध्ये एकच शब्द आहे की सुरेश म्हात्रे साहेबांना आम्हाला विजयी करायचा आहे। आणि या क्षणी सर्वात जास्त या भिवंडी शहरामध्ये त्यांचीच हवा, आपण बोलू शकतो की त्यांचीच हवा आपल्याला पाहण्यामध्ये मिळते। आणि लोकांचा विश्वास आहे की ते जर जिंकून आल्यानंतर ज्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या सोयीसुविधा हॉस्पिटल नाही, या क्षणी काय काय रस्ते बनले नाहीत, अशा ज्या जरुरी ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करते। आणि या क्षणी मी ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष होण्याच्या नात्याने राष्ट्रीय इसाई महासंघाचा मी या क्षणी विश्वास करतो की या क्षणी काहीतरी परिवर्तन होणार आहे या भिवंडी शहरामध्ये। आणि आपले जे प्रिन्सिपल आहेत एकनाथ देसले साहेबांनी चांगल्या प्रकारे पूर्ण व्यवस्था केलेला आहे, कोणतीही गडबड नाही आणि पूर्ण व्यवस्थित या क्षणी प्रत्येकाचं वोटिंग लोक करत आहे, कोणतीही गर्दी नाही, व्यवस्थित लोकांचं वोटिंग होत आहे। आणि मला विश्वास आहे या क्षणी बाकी शहरामध्ये पण चांगल्या प्रकारे कसलाही वादविवाद न होता लोक आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे। आणि या क्षणी मी बोलत आहे प्रत्येकांना, कोणी पण विजयी होऊ द्या, पण या क्षणी तालुक्याचा, भिवंडी तालुक्याचा, जिल्ह्याचा जो कोणी उमेदवार जिंकून येतो त्यांनी चांगल्या प्रकारे विकास केला पाहिजे या शहराचा, असं मी इच्छा माझी दर्शवत आहे। मला विश्वास आहे जो पण जिंकून येत आहे तो भिवंडी शहरामध्ये जे ट्रॅफिकची समस्या आहे, हॉस्पिटलची समस्या आहे, काही ठिकाणी रोड व्यवस्थित नाही, गर्दीचं वातावरण, धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे, हर एक क्षणी आपण पाहत आहे, याचं निवारणचा मार्ग तयार होईल, मला विश्वास आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। बोल। आपण या क्षणी बघत आहे काही वर्षापासून जसे महागाईचे दर वाढत आहे, सिलेंडर जो 400 रुपयांनी होता या क्षणी 1000-1200 रुपये होत आहे। आणि लोक बघत आहे की जेवढा हर एक दिवसामध्ये पेट्रोलचे दर, रसोई गॅस, हर एक वस्तू सर्ववरती GST आहे, लोक कंटाळून गेलेले आहेत। आणि या क्षणी लोकांच्या मनामध्ये आजच त्यांना हक्क त्यांना गाजवायचा आहे की काहीतरी परिवर्तन करायचं आहे। या क्षणी आम्ही लोकांशी चर्चा करत आहे, लोकांपासून आम्हाला माहिती होत आहे की ते परिवर्तन बघत आहे, ते वैतागून गेलेले आहेत की महागाईला सरकारच्या ज्या नीती आहेत, जे श्रीमंत होत आहे, गरीब अजून गरीब होत आहे। या क्षणी मी बघत आहे, या क्षणी लोक सांगत आहे आम्हाला की 20 वर्षापासून या जसं BJP सरकार आल्यापासून त्यांच्यावरती कर्ज काय आहे ते लोकांना माहिती नव्हतं। आज प्रत्येकाच्या अंगावरती 1-1 लाख 2-2 लाख रुपये कर्ज आहे। आता कर्ज फेडायचं आणि घर चालवायचं लोकांची हालत खराब झाली। याशी लोकांच्या मनामध्ये राग आहे या सरकारवरती आणि लोक परिवर्तन बघत आहे। आणि मला विश्वास आहे या क्षणी महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये चांगली सरकार, एक नवीन सरकार येईल जे गरिबांचा विचार करेल, जे लोक दबलेले आहेत, वंचित लोक आहेत, त्यांचं कल्याण होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।